नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट कुरकुरीत डोसा। तुम्ही पाहू शकता किती मस्त क्रिस्पी हा डोसा झाला आहे आणि खायची इच्छा झाली की अगदी 10 मिनिटात तुम्ही हा डोसा घरी असलेल्या साहित्यातून बनवून तयार करू शकता। तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा आहे। तर इथे मी जाड रवा जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच घेतला आहे। कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। कोणतीही एक वाटी सेट करा घरातली आणि त्याने अर्धी वाटी रवा इथे मोजून घ्या। मी कपाने मोजून घेतला आहे। यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं यामध्ये। तांदळाच्या पिठामुळे डोसा छान कुरकुरीत होईल आपला। यानंतर यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी मैदा घालायचा आहे। मैद्यामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होते। मार्केटमध्ये आपण जो डोसा खातो त्यामध्ये सुद्धा हीच ट्रिक वापरली जाते। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता चिरून घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते याला। यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। इथे आता चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे। तर इतकं साहित्य यामध्ये आपल्याला घालायचं आहे। यामध्ये आपण इनो, सोडा, दही असं काहीही वापरणार नाही आहोत। अगदी मस्त कुरकुरीत डोसा तुम्ही घरच्या साहित्यामध्ये बनवू शकता। तर हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे डोसा मस्त कुरकुरीत होईल। तर हे मिक्स केलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे आता आपल्याला त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घालायचं आहे। तर इथे मी कपाने सगळं साहित्य मोजलं तर इथे मी 3 कप पाणी घालते। तर हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। अर्धा कप रवा, अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप मैदा आणि 3 कप पाणी असं साहित्य मी यामध्ये घातलं। हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच याच्यातल्या गुठळ्या निघतात। पहा इथे विस्करनी मी असं मिक्स करते। लगेच पहा अगदी 2 मिनिटामध्ये मिक्स झालं हे। तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी। अगदी जसं ताक असतं त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आहे। अगदी पातळ असंच आपल्याला हवं आहे हे आणि याच्यामुळेच आपला डोसा कुरकुरीत होईल। हे पीठ आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवूया म्हणजे यामध्ये रवा आहे तो छान फुलेल। 5 मिनिटांनंतर आपण पाहूया। तर आता साधारण 5 मिनिटं झालेत। पहा रवा आणि तांदळाचं पीठ असं खाली बसलं आहे। तर याला आपण मिक्स करून घेऊया। तर हे पीठ आता डोसे बनवण्यासाठी अगदी तयार आहे। तर इथे डोसा बनवण्याच्या आधी काही गोष्टी लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला डोसा बनवताना हे पीठ असं तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे। कारण रवा आणि तांदळाचं पीठ हे खाली बसतं। तसंच जेव्हा तुम्ही हे डोस्याचं पीठ तव्यावरती घालाल तेव्हा चमच्याने न घालता अशी एखादी वाटी घ्या आणि त्याने घाला म्हणजे तुम्ही एकाच वेळेला डोसा व्यवस्थित तव्यावरती घालू शकता। आता इथे मी बारीक चिरलेला कांदा, किसलेलं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे। याच्याबरोबर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता। तर हे असं मिक्स करून आपण बाजूला ठेवूया। आता इथे मी पॅन गरम करून घेतला आहे। पॅन गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि याला असं तेल लावून घ्यायचं। खूप कमी तेल लावायचं आणि आता जे आपण कांदा, कोथिंबीर आणि आलं मिक्स करून ठेवलं होतं ते असं तव्यावरती पसरवून घ्यायचं। तर हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं। तर हे आता आपण पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं ते असं तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि वाटीने थोडंसं वरून तव्यावरती सोडायचं। आधी कडेने आणि मग सेंटरला। पहा किती मस्त जाळी आले। आता मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपण भाजून घेऊया। वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया। तर अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये वरून हा डोसा ड्राय होतो। अगदी झटपट हा डोसा तयार होतो।
तर पहा वरची बाजू पूर्ण ड्राय झाले. आता इथे तुम्ही तेल किंवा तूप सोडू शकता. तर इथे मी बटर लावून घेते. तर इथे थोडंसं बटर घेतलं आहे, सगळीकडे बटर पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मी बटर लावून घेतलं. आता याच्यावरती मी सांबार मसाला पसरवून घेते. तुम्ही याच्याऐवजी गन पावडर असते मिळते ती तुम्ही पसरवू शकता, किंवा तीही नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला इथे लावू शकता, किंवा मग लाल तिखट असं पसरवू शकता. दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतो असा डोसा. तुम्हाला नको असेल तर तुम्ही प्लेन डोसासुद्धा बनवू शकता. तर आता याला पूर्ण खालच्या बाजूने ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आणखी 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण भाजून घेऊया. तर आता पहा डोसा मस्त ब्राऊन झाला आहे. पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत झाला आहे. कडासुद्धा सोडल्या त्याने. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया. अगदी सहज हा पॅनमधून निघतो. पहा अजिबात चिटकलेला नाही आहे डोसा. आणि अगदी तुम्हाला पाहूनच कळत असेल हा किती कुरकुरीत झाला आहे. रंगसुद्धा मस्त आला आहे डोस्याला. आपण थोडासा जो सांबार मसाला पसरवला त्याच्यामुळे मस्त रंग आला आहे आणि खूपच मस्त जाळीसुद्धा आली आहे. तर हा डोसा आपण काढून घेऊया. इथे आता आणखी एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते. एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे नाश्त्यासाठी बनवू शकता. रवा, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, मैदा जर नसेल तर गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता. हे सगळं आपल्या घरी सहज उपलब्ध असतं. तर जेव्हा तुम्हाला खायचा असेल डोसा, तुम्ही झटपट अगदी 10 मिनटामध्ये ही पिठं घरातली मिक्स करून डोसा बनवू शकता. काहीही ते तुम्हाला बाहेरून आणायची गरज पडणार नाही. तर पहा दुसरा डोसासुद्धा मस्त कुरकुरीत करून घेतला आहे. तर आता हे डोसे चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर सकाळच्या घाईतसुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हे डोसे बनवू शकता. चवीला तर अगदी अप्रतिम लागतात हे डोसे. तर असाच इथे पहा मी आणखी एक बनवून घेतला आहे आणि यामध्ये मी सांबार मसाला टाकला नव्हता, प्लेन बनवून घेतला आहे. तोही पहा किती मस्त झाला आहे. अगदी कुरकुरीत आहे. तर हे डोसे तुम्ही नक्की करून पहा. अगदी मस्त रेसिपी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.